की पहचान है, ये तो सच है कि भगवान है, हमें जो आज अनजान है, वो तो वो मीठे माँ बाप का इस विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है। जिने बोलता आम्हाला कुरळे तुम्ही आम्हाला लेकराला आनंदी राहा सुखी राहा काळजीने बोलता आम्हाला आयुष्यात कधी कमी पडू दिले नाही, आयुष्यात कधी कमी पडू दिले नाही, असे आई बाबा भेटतील का कधी कोणाला? बेताच्या परिस्थितीत आम्हाला तुम्ही आनंदाने वाढवलंय, बेताच्या परिस्थितीत आम्हाला तुम्ही आनंदात वाढवलंय आई बाबा, हे आयुष्य आम्ही तुमचे मुलं पाहिलंय. तुमच्या मायेने अनंत नाती गोती जोडली. आता ही जेवढी जी नाती गोती जोडलेली जेवढा अपकृष्ट आलेले सगळे सोयरे आलेले मित्रमंडळी आलेले हे सर्व या आई वडिलांच्या मायेने प्रेमाने इथे सर्व जमलेले आहेत. तुमच्या मायेने अनंत नाती गोती जोडली, जिथे जावे तिथे तुमच्या गुणांची तुरवी ऐकली. या आनंदाच्या क्षणाला आज प्रचंड गोतावला जमलंय, या आनंदाच्या क्षणाला आज प्रचंड गोतावला जमलंय. आई बाबा हे आयुष्य तुमच्या मुलं पाहिलं. शेवटचं वाक्य ही मुलं आपल्या आई वडिलांच्या संदर्भात बोलतोय. बघा, जेव्हा एखादी व्यक्ती जातो कुटुंबातून तेव्हा त्याच्या संदर्भात बोललं जातं, परंतु मला भाग्य मिळालं की आज जिवंतपणे या आई वडिलांचं आपल्याला त्यांच्या समोर आपल्याला काही गुणगान गाता येतं. अपुरी पडते लेखणी माझी, काय बोलतात ही मुलं? अपुरी पडते लेखणी माझी तुमच्या गुणांचे वर्णन करता, अपुरी पडते लेखणी माझी तुमच्या गुणांचे वर्णन करता. आई बाबा तुमच्यामध्ये वाहते, आई बाबा तुमच्यामध्ये वाहते सदैव मायेची प्रेमाची निर्मळ सरिता. तुमच्या या वाढदिवसानिमित्त संतोष लेकरानं 2 शब्द लिहिले. ऍक्च्युली बरोबर सर माझे साडू लागतात आणि या आई वडिलांनी मला कधी म्हणजे साडू म्हणून असं कधी नातं म्हणून समजलं नाही. त्यांनी मला मुलाप्रमाणेच, कारण चांगले संबंध माझ्या बरोबर आई वडील राहिलेले आहेत, आई वडिलांबरोबर मी राहिलेले आहे. अगदी मुलासारखं माझ्या मिसेसला सुद्धा माझ्या पत्नीला सुद्धा अगदी